नमस्कार, मी प्रिया. यशोगाथा कहाणी एक संघर्षमय प्रवासाची या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे खूप स्वागत करते. जसे की दरवेळेस नवनवीन व्यक्तिमत्वांना आपण घेऊन येत असतो, तसेच आज आपल्या या स्टुडिओमध्ये गप्पा मारण्यासाठी उपस्थित आहेत भुसावळचे सुप्रसिद्ध यूरोसर्जन आणि लॅप्रोस्कोपी स्पेशालिस्ट डॉक्टर पराग भिरुड सर. सरांबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर सर हे भुसावळ तालुक्यातील एकमेव यूरोसर्जन आहेत. तर सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये आणि यशोगाथा या कार्यक्रमात. आपण तुमच्या यशोगाथेवर चर्चा करणार आहोत आणि गप्पा मारणार आहोत. तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा असेल की तुमचं बालपण कसं राहिलं, तुमचा जन्म कुठे झाला आणि बालपणीच्या नक्कीच तुमच्या काही आठवणी असतील, किस्से असतील, ते आम्हाला ऐकायचं आहे. नक्कीच. बालपण सांगायचं म्हणजे माझा जन्म हा जळगाव सिटीमध्ये झालेला आहे, कारण माझी आई ऑब्व्हियसली जळगावची आहे. अच्छा, मूळचे तुम्ही जळगावचे? नाही, माझी आई जळगावची आणि वडील भुसावळला राहत होते. तर जन्म माहेरी आल्यामुळे जळगावला माझा जन्म झाला आणि माझं बालपण गेलं ते भुसावळला. भुसावळला सहकार नगरमध्ये कॉलनीमध्ये आमचं घर आहे आणि तिथे माझं बालपण गेलं. तर सुरुवातीला आजी आजोबा आणि आई वडील काका काकू असं एकत्र कुटुंब आमचं होतं आणि त्यामध्ये खेळण्यामध्ये अतिशय आनंदात बालपण गेलेलं आहे. सुरुवातीला शाळेमध्ये म्हणजे त्यावेळेला बालवाडी असायची, थोडक्यात म्हणजे बालवाडीमध्ये मी जायचो आणि तुसं झोपे शाळेमध्ये माझं ॲडमिशन झाली होती. तिथे मग सुरुवातीला वर्षभर एकच गुरुजी असायचे आमचे, भारंबे गुरुजी, आणि असं प्रत्येक वर्षी वेगवेगळे सर असायचे. आणि कौलारू शाळा होती आणि पूर्णपणे त्याच्यामध्ये आम्ही एन्जॉय केलं. म्हणजे बेसिकली मित्र, खेळणे आणि अभ्यासाचा स्ट्रेस त्यावेळेला एवढा जास्त नसायचा. मराठी शाळा होती त्यामुळे सगळे मराठी बोलायचे आणि त्यावेळेला इंग्लिश शाळेचा ट्रेंड नव्हता. त्यामुळे तुसं झोपेमध्ये आम्ही 1 ते 4थी पर्यंत आमचं शिक्षण झालं. 4थी नंतर मग आमचं ॲडमिशन झाली के नारखेडे विद्यालय भुसावळ इथे. के नारखेडे ही शाळा म्हणजे बेसिकली मग त्याला प्रत्येक विषयाला वेगवेगळे सर आले आम्हाला आणि वेगवेगळा विषय वेगवेगळ्या सरांनी शिकवले आणि ही प्रॉपर स्कूल इथून चालू झाली. मग इथे आम्हाला वेगवेगळे विषय, वेगवेगळे कल्चरल प्रोग्राम, स्पोर्ट्स यामध्ये आमचं इन्व्हॉल्वमेंट सुरू झाली. म्हणजे लहानपणापासूनच स्पोर्टमध्ये सुद्धा तुम्हाला आवड होती? बिलकुल होतीच, सगळ्यांनाच असते. आम्ही मनसोक्त खेळलोय, कारण मराठी स्कूलमध्ये होतो त्यामुळे मनसोक्त खेळलेलो. अभ्यासात लक्ष कमी आणि खेळण्यामध्ये जास्त. प्रत्येक खेळामध्ये आम्ही भाग घ्यायचो. पीटीचे सर कधी बुक्के मारायचे, रागवायचे, कधी खेळायचे. सगळ्या खेळांमध्ये आम्ही भाग घेतलेला आहे. अरे वा. तर मग सर, म्हणजे प्राथमिक शिक्षण तुमचं सगळं भुसावळलाच झालं. दुसरं पुढचं स्कूल सुद्धा भुसावळलाच झालं, के नारखेडे विद्यालयामध्ये. ते 10वी पर्यंत. म्हणजे महाविद्यालयीन तुमचं तिथेच झालं आणि मग पुढचं जे शिक्षण आहे ते तुम्ही कुठे घेतलं? बरोबर. तर 10वी पर्यंत जे शिक्षण आहे ते आमचं के नारखेडेला झालं. त्याच्या पुढे 11वी आणि 12वी सुद्धा के नारखेडे विद्यालयामध्ये होती, परंतु तिथून पुढे मग मी नाहटा कॉलेज भुसावळ येथे ॲडमिशन घेतली. कॉलेजला जाण्याचा उद्देश असा की तिथे NCC मध्ये माझी ॲडमिशन, मला आवड होती. तर शनिवार रविवार आम्ही NCC मध्ये जायचो आणि त्याच्याच बरोबर मग इतर आठवड्यामध्ये कॉलेज चालू असायचं. कॉलेजचे टायमिंग सकाळी असायचा आणि प्रॅक्टिकल्स दुपारून असायचे. तर कॉलेज असल्यामुळे खूप जास्त असं अटेंडन्स कंपल्सरी नसायची, त्यामुळे मला अभ्यासाला त्यावेळेला वेळ मिळायचा. 11वी सायन्सला मी ॲडमिशन घेतली होती. तर या सगळ्या स्कूल करिअरमध्ये शालिग्राम ठोंबरे सर आहेत, त्यांनी माझी फार व्यवस्थितपणे म्हणजे मॅनेजमेंट केली. अभ्यासाची म्हणा किंवा गायडन्स झाला शैक्षणिक बाबतीत त्यांचं म्हणा, हे फार व्यवस्थित मॅनेजमेंट केली. अच्छा, म्हणजे
प्रॉपर गायडन्स जे अगदी स्टुडंटला हवं बरोबर. असतं तर ते शिक्षणाच्या त्यांच्या- बाबतीत त्यांची पूर्णपणे गायडन्स मला मिळत गेला. हे एकच सर माझ्या पाठीशी शेवटपर्यंत उभे राहिले होते आणि याच्यामधून मग बाहेर पडल्यामुळे मला पुढे अभ्यासाला फार मदत झाली. अच्छा. हे सोडून मग शाळेत असताना आम्ही गणेशोत्सवाला वेगवेगळ्या कल्चरल प्रोग्राम्सला आम्ही पार्टिसिपेट केलेलं. अगदी दरवर्षी फिक्स असायचं की कल्चरल प्रोग्रामला मी गणेश उत्सवामध्ये पार्टिसिपेशन करणार. सॅटर्डे संडे शेती आहे, शेतांमध्ये आम्ही फिरायला जाणार, हे फिक्स होतं आमचं. त्याच्यामुळे आमचे बाकी गोष्टी म्हणजे अभ्यास सोडून बाकी गोष्टी सुद्धा मॅनेज झाल्या. तर अभ्यासाचा स्ट्रेस त्यामुळे थोडासा तेवढा राहिला नाही. म्हणजे स्कूल लाईफ मध्ये सहसा एकदम आपण अभ्यासाचा तेवढा ताण घेत नाही आणि बिलकुल बाकीच्या नाही, गोष्टी बिलकुल आपण खूप एन्जॉय करतो. हो, तशाच हो, तुम्ही पण हो. सगळ्या गोष्टी बिलकुल, त्यावेळेस बिलकुल. एन्जॉय मी एन्जॉय केल्या. करायचो. ह्या सरांनी मला लाईनीत लावण्याचं काम केलं. अच्छा, म्हणजे त्या सरांना तुम्ही इथून आता थँक्यू म्हणू शकतात. बिलकुल. आणि धन्यवाद. मी नक्की त्यांना- नक्की नक्की थँक्यू. मी कायम त्यांच्या ऋणी राहीन म्हणजे या बाबतीमध्ये. खरंच म्हणजे असे शिक्षक खरं तर सगळ्यांनाच मिळायला हवे. आणि मला तरी असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात असा एक शिक्षक तरी असतोच की जो त्याला एक बरोबर जे गायडन्स हवं असतं प्रॉपर ते देत असतो आणि समजून घ्यायला जे हवं विद्यार्थ्याची मानसिकता किंवा त्याला इंटरेस्ट फील त्याचा आणि बरोबर. त्याला कुठे पुश करायला हवं, अगदी. हे महत्वाचं काम असतं शिक्षकांचं. अगदी बरोबर. 10वी पर्यंत मला या सरांनी खूप जास्त ट्युशनची गरज भासू दिली नाही. मग 11वी आणि 12वी नंतर मग मला 11वी आणि 12वी मध्ये मग माझे सब्जेक्ट स्पेसिफिक माझ्या क्लासेस किंवा ट्युशन मी लावल्या आणि तिथून मग पुढे माझा प्रोफेशनल करिअरला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. अच्छा. तर म्हणजे हे जर झालं सर तुमचं कॉलेजचं शिक्षण आणि महाविद्यालयीन आणि शालेय शिक्षण, तर मग तुम्ही हे कधी ठरवलं की तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रच निवडायचं आहे आणि वैद्यकीय क्षेत्रात पण तुम्हाला युरोलॉजिस्ट व्हायचं आहे, म्हणजे हे प्रत्येकाचा डिसिजन असतो, तर हेच क्षेत्र तुम्ही का निवडलं? तसं खूप डिफिकल्ट होतं. ठरवणं फार डिफिकल्ट होतं. कारण जेव्हा आपण शिकत असतो तेव्हा वेगवेगळे क्षेत्र आपल्या डोळ्यासमोर असतात. बरोबर. कोणी म्हणतं तू याच्यात निपुण आहेस, कोणी म्हणतं तू याच्यात निपुण आहेस, तू खेळतो चांगला, तू हे चांगला करतोस. परंतु हळूहळू मग जसं मी 10वी पर्यंत आलो तेव्हा मी सब्जेक्ट निवडला की मला कुठला विषय चांगला आवडतो. मग त्यावरून मला असं कळलं की मला मॅथेमॅटिक्स किंवा बाकी विषयांपेक्षा सायन्समध्ये थोडासा चांगला इंटरेस्ट आहे किंवा मला थोडं चांगलं जमतंय. मग मी 11वी मध्ये जेव्हा सब्जेक्ट सिलेक्ट केला तेव्हा मग मी 11वी सायन्सला ॲडमिशन घेतली. मग या सायन्समधून मला पुढची आवड निर्माण झाली. ऑफकोर्स वडील माझे सर्जन असल्यामुळे मी लहानपणापासून हे क्षेत्र बघत आलो होतो आणि त्यामुळे थोडा इंटरेस्ट यामध्ये डेव्हलप होत होता. परंतु जेव्हा मी लहान होतो तेव्हा मला याच्यात बिलकुल आवड नव्हती. मला बिलकुल आवडायचं नाही. पेशंट आजार यापासून मला दूर पळावं असं वाटायचं. मी म्हणायचो नको, हे नको, मला दुसरं काहीतरी चांगलं क्षेत्र पाहिजे. पण हळूहळू जेव्हा मला विषय समजायला लागले तेव्हा मला सायन्स आणि याच्यात गोडी निर्माण झाली आणि सायन्स मधून मग पुढे जे आपण शिकतो त्याच्यामध्ये मेडिकल हे फर्स्ट लाईन ट्रीटमेंट आहे मग किंवा शिक्षण आहे. तर आपण नॅचरली जेव्हा मार्क्स चांगले मिळतात तर आपण मेडिकल लाईन सिलेक्ट करतो. मग अभ्यास जेव्हा मी करायला लागलो तेव्हा किंवा जेव्हा मार्क्स पडायला लागले तेव्हा मला असं कळलं की ठीक आहे, आपण हे क्षेत्र आपण निवडू शकतो पुढील आपल्या याच्यासाठी करिअरसाठी. अशा प्रकारे त्या दिशेने माझी वाटचाल चालू झाली. अच्छा. तर मग आतापर्यंतचा हा तुमचा शालेय प्रवास आहे आणि महाविद्यालयीन प्रवास आहे. तर नक्कीच महाविद्यालयीन जेव्हा आपलं शिक्षण होतं त्याच्यानंतर आपण पुढे करिअर आपल्याला कशात करायचं आहे हा मुख्य प्रश्न आपल्यासमोर असतो. तर मग तुम्ही करिअर सिलेक्ट करताना वैद्यकीय क्षेत्रच का निवडले असा माझा प्रश्न असेल तुम्हाला? नक्कीच. कारण करिअर सिलेक्ट करणं हे माझ्यासाठी अत्यंत कठीण बाब होती. कारण बऱ्यापैकी पर्याय उपलब्ध होते. त्या काळी भुसावळकडे एवढा जास्त ऑप्शन्स नव्हते, परंतु तरी सुद्धा आहे त्या ऑप्शन्समधून सिलेक्ट करणे. सुरुवातीला लहानपणी मला वाटायचं मला एअरफोर्समध्ये जायचं किंवा पायलट बनायचं.
परंतु हळूहळू मला समजलं की मला सायन्स या क्षेत्रात किंवा विषयामध्ये जास्त आवड आहे. तसंच वडील सर्जन असल्यामुळे मला लहानपणापासून ह्या क्षेत्राची माहिती होती आणि त्यामुळे हळूहळू त्याच्यामध्ये आवड डेव्हलप झाली आणि डेव्हलप झाल्यामुळे सायन्स हा विषय आवडल्यामुळे नॅचरली त्याच्या पुढे आपण करिअर हे वैद्यकीय क्षेत्रात घेतो आणि त्यानुसार मग मी विचार केला की सायन्स मला जमत आहे तर मग मला जायला काही हरकत नाही वैद्यकीय क्षेत्रात. अच्छा, तर मग तरी सर तुमचा एकंदर जो प्रवास आहे शालेय शिक्षण, महाविद्यालय शिक्षण आणि त्यानंतर वैद्यकीय क्षेत्र निवडल्यानंतर त्या क्षेत्रातला तुमचा एकंदर प्रवास कसा आहे, तुम्ही पुढचं शिक्षण कसं घेतलं? तर एक म्हणजे 11वी आणि 12वी यातून ऍडमिशन मिळणे हा फार मोठा गहन प्रश्न त्यावेळेला असायचा. कुठे मिळेल, प्रायव्हेटला मिळेल, गव्हर्नमेंट कॉलेजला मिळेल, जाऊ शकू का, आपण महाराष्ट्राबाहेर शिकायला जाऊ शकू का, ऑल इंडियामधून मिळेल, हा अतिशय मोठा. कारण भुसावळच्या बाहेर आम्ही गेलेलो नव्हतो, मराठी शाळेत आम्ही शिकलेलो होतो. आम्हाला ABC इंग्लिश बोलता यायचं नाही जसं मुंबई पुण्यातल्या स्टुडंट्सला बोलता यायचं. आणि मग इथून पुढे आम्ही जाऊ शकणार का आणि हे शिक्षण आपण पूर्ण करू शकणार का, हा फार मोठा प्रश्न मला त्यावेळेला होता. परंतु हळूहळू हिंमत बाकीच्यांची, शिक्षकांची अशी मिळाली आणि तिथून मग त्याची तयारी मी त्या दृष्टीने चालू केली. अत्यंत म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की फक्त जेवणासाठी आम्ही उठायचो आणि 12वीचा पूर्ण वेळ दिवसाचा फक्त अभ्यासमध्ये जायचा. आणि त्यावेळेला भुसावळमध्ये लाईट सुद्धा नसायची, 4-4 तास लाईट नसायची आणि लाईट नसताना किंवा गरम होत असताना पुस्तक बाहेर घेऊन जायचं, वाचायचं आणि अभ्यास करायचा. आणि अशा परिस्थितीमध्ये हा अभ्यास आम्ही पूर्ण केलाय आणि अशा खूप डिफिकल्ट वेळ होती ती. म्हणजे एकंदर तुम्ही खूप डेडिकेशनने करावं लागायचंच, त्याच्याशिवाय ऍडमिशन मिळायचं. आणि एवढं केल्यानंतर सुद्धा मिळेल का नाही याची गॅरंटी नसायची. तर तो कायम प्रश्नचिन्ह डोक्याच्या मागे असायचं की आता पुढे काय. आणि मग एवढं सगळं केल्यानंतर जेव्हा MBBS ला ऍडमिशन मिळाली त्यानंतर मला अत्यंत हायसं वाटलं. MBBS ला मला CHGS मेडिकल कॉलेज मुंबई येथे ऍडमिशन मिळाली. CHGS मेडिकल कॉलेज हे मुंबईतलं टॉपमोस्ट MBBSचं कॉलेज आहे. इवन आज सुद्धा म्हणजे 15 इयर्स डाऊन द लाईन आजही ते टॉपचं मेडिकल कॉलेज आहे. MBBS हे तिथे माझं शिक्षण पूर्ण झालं 6 वर्षाचं. त्यानंतर आम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनची तयारी केली. ह्या सगळ्यांना आता CET आली, त्यावेळेला CET नव्हती, एंट्रन्स एक्झाम नव्हती. आपल्या प्रश्न उत्तरं लिहून आम्हाला एक्झाम जी द्यावी लागायची त्यावरून आपली ऍडमिशन व्हायची. ह्या करत असताना आई, माझे काही जवळचे शिक्षक यांनी माझी भरपूर प्रॅक्टिस करून घेतली. तर आई, वडील आणि यांचा रोल याच्यात फार महत्वाचा होता. ऍडमिशन मिळाल्यानंतर MBBS ला 6 वर्ष मी तिथे राहिलो. तिथून MS साठी मी तयारी केली आणि MS ला ऍडमिशन मी दावणगिरी, कर्नाटक येथे घेतली. MS चे 3 वर्ष आमचे शिक्षण जनरल सर्जरीचे मी पूर्ण केले. जनरल सर्जरीचे पूर्ण झाल्यानंतर मग आम्हाला MCH म्हणजे सुपर स्पेशालिटी म्हणून सब्जेक्ट निवड करावा लागतो. MS नंतर 3 वेगवेगळ्या प्रकारच्या कार्डियक सर्जरी, न्यूरो सर्जरी, युरो सर्जरी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रांचेस असतात ज्याच्यात तुम्ही सब स्पेशलायझेशन करू शकता. मग यामध्ये युरो सर्जरी त्यावेळेला दुर्बिणीच्या शस्त्रक्रिया म्हणून फेमसच होती आणि मला त्याच्यात हळूहळू मग आवड निर्माण झाली की मग मी हे करू शकतो किंवा मी हे दुर्बिणीच्या शस्त्रक्रिया करू शकतो. आणि लेझर सर्जरीज तेव्हा नवीन होती या क्षेत्रामध्ये, त्यामुळे मला त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली. मग त्या दृष्टीने मी अभ्यास सुरुवात केला, फक्त या विषयाचा अभ्यास आणि फक्त त्या विषयाची एंट्रन्स. आणि मग त्याचा डिटेल अभ्यास केल्यानंतर मला जवळजवळ 6 ते 8 महिन्यानंतर मग या स्पेशालिटीला ऍडमिशन मिळाली मणिपाल येथे. तर मणिपाल सुद्धा कर्नाटकमध्ये आहे, केरळा बॉर्डरला, उडुपीच्या जवळ. त्याबद्दल मला असं सांगावंसं वाटेल की कॉलेज ही एक एंटायर युनिव्हर्सिटी टेकडीच्या वर डेव्हलप झालेली आहे. सगळे सब्जेक्ट त्याच्यामध्ये त्या युनिव्हर्सिटीमध्ये आहेत आणि अशा कॉलेजमध्ये माझी ऍडमिशन झाली. कोकण रेल्वेने आपल्याला तिथे जावं लागायचं, म्हणजे जातानाच मला जवळजवळ 1.5-2 दिवस लागायचे तिथे पोहोचण्यासाठी.
पण प्रवास रेल्वेचा इतका सुंदर होता, अतिशय नॅचरल. आजही ह्या जागी खूप नॅचरल झाडी आहेत आणि खूपच निसर्गरम्य ठिकाण आहे. म्हणजे शिकत असताना मी त्याचाही आस्वाद बऱ्यापैकी छान घेतला. म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात अगदी एक नंबर. तुमचं आणि शिक्षण झालं. हो, अगदी नक्की. आजूबाजूला निसर्गरम्य म्हणजे टेकडीच्या वर असल्यामुळे खूप मस्त तिथे रेसिडन्सही आमचा खूप छान होता. आणि अशा जागी 3 वर्ष आमचं शिक्षण चालतं युरोलॉजीचं. अच्छा, बरोबर. आणि निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे मानसिक शांतताही तेवढीच असेल खूप तिकडे. सुंदर, खूप सुंदर, खूपच मस्त. बरोबर. आणि मला तुम्हाला विचारायला आवडेल सर की वैद्यकीय क्षेत्र जर तुम्ही निवडलंच तर मग युरोलॉजिस्ट यामध्येच स्पेशलायझेशन करायचं तुम्ही का ठरवलं? कारण ह्या क्षेत्रात त्यावेळेला दुर्बिणीच्या शस्त्रक्रिया आणि लेझर शस्त्रक्रिया ह्या हळूहळू डेव्हलपमेंट होत होती. आणि ती डेव्हलपमेंट चालू असल्यामुळे मला त्या साईडला जास्त अट्रॅक्शन झालं की दुर्बिणीची शस्त्रक्रिया आपण जर करू शकलो. कारण मी जनरल सर्जरीमध्ये स्टिचेस म्हणजे टाके, ओपन सर्जरी ज्याला आम्ही म्हणतो, तर ती आम्ही करत होतो. दुर्बीण आम्ही बघितलेली नव्हती, हातात घेतली नव्हती. आणि मग आपण ह्या नवीन काहीतरी शिकायला पाहिजे या दृष्टीने आपण मग दुर्बिणीची शस्त्रक्रिया, मग ह्या क्षेत्रामध्ये आपण करिअर करू शकतो असा विचार आम्ही त्यावेळेला केला होता. अच्छा, तर सर माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा असेल की प्रत्येकाला आपापल्या क्षेत्रात काम करत असताना काही अडचणी आणि डिफिकल्टीज येत असतात ज्यांना आपल्याला सामोरे जावं लागतं. काही अडचणी असतात तर त्यांच्यावर मात करावी लागते. तर नक्कीच तुम्ही वैद्यकीय क्षेत्र एक म्हणजे कठीण क्षेत्र आहे. तर तुम्हालाही तुमच्या क्षेत्रात एखाद्या वेळेस तरी असं झालं असेल की खूप म्हणजे डिफिकल्टीज आहेत किंवा एखादी केस असेल जे सॉल्व्ह करायला तुम्हाला अडचण आली असेल तरी तुम्ही ती सॉल्व्ह केली किंवा एखाद्या अडचणीवर मात केली आणि यश संपादन केलं. तर असा एखादा किस्सा असेल तर आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. नक्की. कारण की आता वैद्यकीय क्षेत्रात प्रत्येक माणूस वेगळा असतो आणि प्रत्येक केस तशी पाहिली तर प्रत्येक केसला प्लॅन करावं लागतं आणि प्रत्येक केस ही वेगळ्या स्वरूपाची असते, प्लॅन करावी लागते. कारण सर्जरी एकदाच होत असते. सर्जरीला आपल्याला एक्सप्लेनेशन त्यांना सांगावं लागतं. तर या 2-3 गोष्टींपैकी मला नक्कीच 1-2 केसेस अशा आहेत की ज्या नक्कीच मेन्शन कराव्याशा वाटतील याच्यामध्ये. त्यातली एक केस अशी होती की पेशंट आला होता बाहेरगावावरून, महाराष्ट्राच्या बाहेरून, आणि ह्याला खूप मोठा स्टोन होता किडनीमध्ये. आणि हा स्टोन तो म्हणला मला दुर्बिणीने काढायचा आहे. पण फक्त मला प्रश्न असा आहे म्हणे सर की ह्याच्यामध्ये जर स्टोन बाकी राहिला थोडासा पण कण तर मला पुढचा जॉब मिळणार नाही किंवा जॉबसाठी फिटनेस मिळणार नाही. तर तुम्ही हे करू शकता का? तर ह्या सहसा आम्हाला एवढा मोठा स्टोन असला तर थोडेसे रेसिड्युअल स्टोन राहतात हे आम्हाला वेल नोन आहे. म्हणजे याला काही प्रॉब्लेम नाही, त्याला आम्ही मेडिसिन देतो सहसा आणि मेडिसिनने ते क्लिअर होतात. परंतु हा म्हणला मला जॉबचा प्रश्न आहे, मला ते चेक करणार आणि त्याचा मिलिटरीमध्ये जॉब होता. तर तो म्हणा माझा जॉब जाईल जर का नाही झालं तर. आणि मी बऱ्याच ठिकाणी हा प्रश्न विचारून आलो. प्रत्येकाने मला सांगितलं की असं 100% मी अश्युरिटी देऊ शकत नाही. मग मी त्याला सांगितलं की बाबा स्टोन तुझा खूप मोठा आहे, मी प्रयत्न करेल पण मी सुद्धा तुला सांगू शकणार नाही. मग मी त्याला सगळ्या प्रोसिजर एक्सप्लेन केली की असं असतं आणि या कारणामुळे असं आम्ही सांगतो. शेवटी ती प्रोसिजर त्याला समजली, त्याचा विश्वास बसला आणि मग त्याने सर्जरीसाठी तयार झाला. ही सर्जरी, तो स्टोन इतका मोठा होता की जवळजवळ त्याला आम्हाला 6 ते 7 तास सर्जरी चालली. 2 स्टेपमध्ये आम्हाला ही सर्जरी करावी लागली. दुर्बिणीनेच करायचं असं त्याचा हट्ट होता आणि प्लस रिझल्टचं पण कन्फर्मेशन त्याला पाहिजे होतं. तर रिझल्टचं कन्फर्मेशनसाठी आम्ही त्याला वेळ घेतला. 2 स्टेपमध्ये ती सर्जरी केली. परंतु एकही रेसिड्युअल स्टोन किंवा एकही कण त्या स्टोनचा तिथे राहू दिला नाही. 3-4 वेळा किडनीला आतून झाडून पुसून केल्यासारखं बिलकुल साफ केली आणि ते झाल्यानंतर तो बरा झाला. बरा झाल्यानंतर त्याने त्यांच्या मिलिटरी हॉस्पिटलला ते चेकअप केलं फिटनेससाठी आणि तो नॉर्मल रिपोर्ट त्यांनी जेव्हा दिला तेव्हा तो अत्यंत खुश झाला आणि तो म्हणजे पेढे घेऊन आला की बा सर तुमच्यामुळे आज मला हा जॉब मिळाला.
तर तो जो आनंद होता तो अतिशय मनाला भिडणारा होता की आपल्यामुळे नक्कीच. कोणाचा जरी नुसताच पेशंट बरा नाही झाला, परंतु आज त्याचा जॉब लागू शकला. बरोबर. तशीच आणखीन एक केस अशी होती की एक 3 वर्षाची लहान मुलगी होती. आई वडिलांचा अत्यंत जीव, आणि तिला 15 mm चा स्टोन होता किडनीमध्ये. 3 वर्षाच्या मुलीला त्यांनी सगळ्या औषधी घेऊन बघितल्या, स्टोन क्लिअर झाला नाही, आणि ती प्रत्येक वेळी रडायची, तिला इन्फेक्शन व्हायचं, ताप यायचा, ऍडमिट व्हायची. शेवटी त्यांनी निर्णय घेतला की ह्याला ऑपरेशन लागेल. पण मग एवढ्या लहान मुलाचं ऑपरेशन, तेही किडनीचं, हे जवळजवळ याआधी शक्य नव्हतं. मग त्यांना बऱ्याचशा डॉक्टरांनी मुंबई किंवा पुण्याचं रेफरल दिला होता. पण मग हे माझ्याकडे आले की सर तुम्ही करू शकता का? मी म्हटलं सर मी करू शकतो, परंतु मला ॲनेस्थेटिस्ट आणि या सगळ्यांनाही विचारावं लागेल की, कारण किडनीला जे ऑपरेशन असतात त्यांचा ॲनेस्थेशिया फार वेगळ्या प्रकारचा असतो. तर ॲनेस्थेटिस्टची फिटनेस आम्ही घेतली, पिडियाट्रिशियनला बरोबर घेतलं की पोस्ट ऑपरेटिव्ह तुम्हाला सलाईन वगैरे जे द्यायचे ते पिडियाट्रिशियन देणार, आणि अशा टीम वर्कने आम्ही तिचा स्टोन क्लिअर केला 3 वर्षाच्या मुलीचा. आणि ते सुद्धा कपल खूप खुश झालं. म्हणजे ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत ज्या अपार्ट फ्रॉम नॉर्मल मी नक्कीच मेन्शन करू इच्छितो. बरोबर. आणि ते यश मिळाल्यानंतरचा त्यांचा आनंद बघून तुमचा आनंदही खूप मोठा असेल. खूप, कारण त्या आई वडिलांच्या डोळ्यात जे आनंदाश्रू असतात आणि जॉब मिळाल्यानंतर त्याचं जे फिलिंग असतात ते जास्त आम्हाला बूस्ट करून जाते अशा काळी. बरोबर. तर ह्या डिफिकल्ट पण आणि सक्सेसफुल झालेल्या 2 केसेस नक्कीच मला आठवणीत आहे. हा, आणि असेच किस्से नक्कीच तुम्हाला बूस्ट करत असतील पुढे काम करण्यासाठी. नक्कीच नक्कीच नक्कीच. अच्छा, तर सर भेरूड हॉस्पिटल हे भुसावळमध्ये एक नामांकित हॉस्पिटल आहे, हे तर आम्हा सर्वांना माहितीच आहे. तर मग सध्या तुमच्या कामाचे स्वरूप एकंदर कसे आहे, किंवा सध्याच्या तुमच्या हॉस्पिटलच्या घडामोडी काय आहेत ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. तर भेरूड हॉस्पिटल हे आता इथे माझे वडील हे जनरल सर्जन आहेत. मी स्वतः युरोलॉजिस्ट आहे आणि मी त्यांना आता येऊन जॉईन झालो. माझी मिसेस आहे ती रेडिओलॉजिस्ट आहे. आणि आम्ही सर्जन असल्यामुळे रेडिओलॉजी आणि हे हँड इन हँड वर्क चालतं. तर वडील आम्ही सकाळी उठल्यानंतर आमचे योगासनांचा सेशन असतो. योगासनं झाले की मग आम्ही ब्रेकफास्ट करून हॉस्पिटलला जातो. 2 बिल्डिंग आहेत हॉस्पिटलच्या. जुन्या बिल्डिंगमध्ये वडिलांचं हॉस्पिटलचं सेटअप आहे. तिथे ते गॅस्ट्रोस्कोपीज, कोलॉनोस्कोपीज आणि सर्जिकल प्रोसिजर्स ह्या सगळ्या ह्या मेन बिल्डिंगला चालतात. आणि ह्या मेन बिल्डिंगलाच थिएटर आहे, ऑपरेशन थिएटर मेजर आणि मायनर. ॲडमिशनसुद्धा ह्याच बिल्डिंगला होत असतात. याच्याच बाजूला दुसरी बिल्डिंग आहे जिथे माझं क्लिनिक आहे ॲज अ युरोलॉजी क्लिनिक, आणि एक्सरे सोनोग्राफीसुद्धा मिसेसची याच बिल्डिंगला चालत असते. तर सायमल्टेनियसली आपल्याला म्हणजे एक्झामिनेशन आणि डायग्नोसिस हे हँड इन हँड चालतं. कारण पेशंट बऱ्यापैकी दुरून येतात, त्यांना तुम्ही टेस्टला जा परत या हा सुद्धा खर्च काही न परवडणारा आहे. त्यांचं आता तिथल्या तिथे ह्या सगळ्या सुविधा डेव्हलप झाल्या. मी आल्यानंतर आम्ही होल्मियम लेझर घेतलं, जे की आम्हाला स्टोन सर्जरीसाठी किंवा प्रोस्टेट सर्जरीसाठी हे काम करतं. तर आमचं हॉस्पिटल मी आल्यानंतर मग अपग्रेड केलं. आता आमच्याकडे लॅप्रोस्कोपिक सर्जरीज आम्ही प्रेफर करतो. मेजॉरिटी सर्जरीज ज्या ओपन सर्जरीज करायचे वडील पूर्वी, ते आता आमच्या कन्वर्ट झाल्या लॅप्रोस्कोपी, म्हणजे दुर्बिणीने ह्या शस्त्रक्रिया होतात. अपेंडिक्स आणि बाकीच्या आतड्यांच्या शस्त्रक्रिया वडील करतात, आणि किडनी स्टोन्स ह्या सर्जरी किंवा लेझर सर्जरीज ह्या मी करतो. तर अशा प्रकारे हँड इन हँड काम चालत असते. आता लहान भाऊ माझा आहे, तो ऑन्को सर्जरी करतोय, तो ऑन्को सर्जन आता झालेला आहे. आणि त्याची मिसेस सुद्धा आहे, ती डर्मॅटॉलॉजिस्ट आहे. तर ती अजून त्यांचं शिक्षण जस्ट संपलं. तर हे अशा प्रकारे आमचं हॉस्पिटलचं वर्किंग चालू असतं. अच्छा, तर मग सर मला अजून एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आपण आयुष्यात प्रत्येकाला काहीतरी करत असतो, तर प्रत्येकाला एक प्रेरणास्थान म्हणून आपण कोणाला तरी ठेवलेलं असतं. तर तुमच्या आयुष्यात तुमचं प्रेरणास्थान कोण आहे? नक्कीच माझ्या आयुष्यात माझं प्रेरणास्थान राहील माझे आई वडील, एस्पेशली आई.
कारण की वडील तर बिझी असायचे लहानपणापासून, म्हणजे ते तर हॉस्पिटलमध्ये बिझी असायचे, बरोबर, डॉक्टर परंतु असल्यामुळे. हो, आणि त्यांना फार कमी वेळ मिळायचा. परंतु त्यांची प्रेरणा अशी की त्यांच्या हार्डवर्क आणि त्यांच्या कामातली जी इच्छा आहे ती ती मला प्रेरणा म्हणून मिळाली, आणि त्याच्या दृष्टीने आम्ही अभ्यासात हार्डवर्क केलं. बरोबर. आणि आई ही लहानपणापासून म्हणजे बेसिकली शिक्षण, काउन्सिलिंग, शिक्षणाचा गायडन्स, पेपर लिहून घेणे, टायमिंग लावून, क्लॉक लावून पेपर लिहून घेणे, किंवा घरामध्ये जेवणाचं सगळं लक्ष ठेवणे, ह्या सगळ्या गोष्टी आईने केल्या. आणि ते बघत असताना तिला हॉस्पिटलचे बरेचसे कामं बघावे लागायचे. तर हे सगळं मॅनेज एकटीने त्यावेळेला केलं, आणि ते खूप कठीण असं मी म्हणेल. आणि त्याच्यामुळे नक्कीच मला असं वाटेल की आईचं प्रेरणा खूपच, आईची जागा जास्त महत्वाची ठरली आहे. बरोबर. अच्छा, तर मग सर आम्हाला अजून तुमच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. तर मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्या परिवारात कोण कोण आहेत? तुमच्या परिवाराबद्दल आम्हाला जरा माहिती हवी आहे. बरोबर. तर आमच्या परिवारामध्ये माझा लहान भाऊ, मी, आमचे दोघांचे मिसेस आणि आई वडील असं परिवार आहे. तर वडील डॉक्टर सुरेंद्र बिरुड हे हेड, आणि मोना बिरुड आई. तर वडील जनरल सर्जन आहेत. अच्छा. मी स्वतः युरोलॉजिस्ट, आणि माझी मिसेस आहे रेडिओलॉजिस्ट डॉक्टर प्रीती बिरुड, तीही आपल्याबरोबरच प्रॅक्टिस करते. नंतर माझा लहान भाऊ आहे डॉक्टर चिराग बिरुड, तो आत्ता ऑन्को सर्जरी करतो आहे. अच्छा. आणि त्याची मिसेस आहे रुची बिरुड, ती डर्मॅटॉलॉजी करते. अशा प्रकारे आमचा परिवार. म्हणजे तुमच्या आणि फॅमिलीत एकंदर सगळे डॉक्टर आहेत? सगळे डॉक्टर आहे. आई नाही, आई सोडून. आई सगळ्यांना बघणार. तरी पण आई जरी म्हटली तरी आई डॉक्टर असते. घरगुती काही उपाय ती सगळ्यांचं सेंटर आहे. तिने सगळ्यांना व्यवस्थित हँडल केलं, आणि तिने सगळ्यांना या स्टेजवर आणून ठेवलं. बरोबर. त्यामागे तसंच माझी लहान बहीण आहे डॉक्टर शिल्पा पाटील, ती पुण्याला असते. तिचं लग्न झाल्यानंतर ती पुण्याला शिफ्ट झाली. ती डोळ्यांची डॉक्टर आहे, ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट. आणि तिचे मिस्टर आहेत डॉक्टर राजेंद्र पाटील, ते कार्डिओलॉजिस्ट म्हणजे हार्ट स्पेशालिस्ट. अच्छा. तर मला तुम्हाला विचारायचं आहे सर की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो असं म्हटलं जातं, आणि नक्कीच तुमच्या आयुष्यातही ती स्त्री असेल. तर मला जाणून घ्यायचंय की तुमच्या आयुष्यात ती स्त्री कोण आहे आणि तुम्ही तिच्याबद्दल काय सांगाल? नक्कीच, कारण की म्हणजे माझी मिसेस आहे डॉक्टर प्रीती बिरुड. हिचा नक्कीच सिंहाचा वाटा यामध्ये आहे माझ्या करिअरमध्ये. इन अ वे म्हणजे लहान मुलांचं शिक्षण आणि त्यांची काळजी घेणे, त्यांचे अंघोळ, शाळा हे केल्यानंतर प्रोफेशन म्हणजे खाली येऊन कामांमध्ये लक्ष घालणे, पेमेंट, स्टाफचा पेमेंट, हे सगळ्या गोष्टी तिला हँडल कराव्या लागतात. माझ्यापेक्षा इनफॅक्ट मी म्हणेल की या दृष्टीने माझी खूप मदत होते. माझ्यापर्यंत बऱ्याचशा गोष्टी येत पण नाही. आमच्याकडे रिसेंटली महात्मा ज्योतिबा फुले ही जन आरोग्य योजना, ही योजना चालू झालेली आहे. आमच्या हॉस्पिटलला NABH हे ॲक्रिडेशन मिळालेलं आहे. इट इज वन ऑफ द हॉस्पिटल स्टँडर्डायझेशनचं ॲक्रिडेशन असते. तर हे सगळं करून घेण्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये करून घेण्यामध्ये नक्कीच तिचा मोठा वाटा आहे. बरोबर. तसेच सर प्रत्येकाच्या आयुष्यात एक अविस्मरणीय क्षण असतो जो आपण कधीच विसरू शकत नाही. तर तुमच्या आयुष्यातला असा क्षण की जो तुम्ही कधीच विसरू शकत नाही, जो अविस्मरणीय क्षण आहे, तो कोणता आहे? नक्कीच. तर माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण हा MBBSला ॲडमिशन मिळणे हा राहील. याचं कारण असं की पायी चालण्यापासून, सायकलला ट्युशनला जाण्यापासून, स्कूलला जाण्यापासून, रिक्षामधून स्कूलला जाण्यापासून, तर अतिशय कडक आणि चिकाटीने अभ्यास करून टॉपमोस्ट कॉलेजला महाराष्ट्रातल्या ॲडमिशन मिळणे हा माझा अतिशय आनंद, माझ्या पूर्ण फॅमिलीचा अतिशय आनंदाचा आणि अविस्मरणीय क्षण होता. बरोबर. हां, आणि तो फारच मोठा टर्निंग पॉईंट ठरला माझ्या आयुष्यातला. अच्छा.
अच्छा, तर सर भुसावळ शहरात तुमचं हॉस्पिटल खूप नामांकित आहे आणि तुमचं कामही खूप चांगलं आहे, जे लोकांना खूप आवडतं. तुमचा मित्रपरिवार असेल, तुमचे पेशंट असतील, ज्यांनी तुमचा प्रवास पाहिला आहे, तुमचं काम पाहिलं आहे, तर असे काही लोक आहेत की ज्यांना तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या आहे तुमच्या कामासाठी. तर ते मला तुम्हाला इथे दाखवायचं आहे, तर आपण बघूया. नमस्कार, मी प्रवीण पाटील, सहाय्यक प्राध्यापक SSBT महाविद्यालय जळगाव. मी आज माझ्या वर्गमित्र व भुसावळ शहरातील प्रतिथयश डॉक्टर पराग सुरेंद्र भिरोड यांच्याविषयी माझे काही अनुभव आपणास कथन करणार आहे. डॉक्टर पराग व मी लहानपणापासून एकाच वर्गात शिकल्यामुळे मी त्याला व त्याच्या संपूर्ण कुटुंबाला खूप चांगल्या पद्धतीने जाणतो. डॉक्टर पराग लहानपणापासूनच सुस्वभावी, मनमिळावू, शांत व आपल्या मित्रांमध्ये रमणारं असं हे व्यक्तिमत्व. पुढे आपल्या MBBS व त्यानंतर MS चं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी भुसावळ शहरातच आपली प्रॅक्टिस सुरू केली. मला प्रामुख्याने त्याचा अभिमान यासाठी वाटतो की कितीही व्यस्त असला तरीसुद्धा तो आपल्या रुग्णांच्या प्रती कायम जागरूक असतो. बरेचसे रुग्ण ग्रामीण भागातील लांबून आलेले असतात, वेळी अवेळी आलेले असतात. तर कुठल्याही वेळेची किंवा काळाची तमा न बाळगता अगदी सकाळी पहाटे कंपाऊंडरचा फोन केला तरी झोपेतून उठून डॉक्टर पराग त्यांच्या सेवेत हजर होत असतो. बऱ्याचदा माझा असाही अनुभव आहे की काही पेशंटजवळ पैसे नसतात, तर अशा गोरगरीब पेशंटसाठी देखील स्वखर्चाने औषधांचा खर्च देखील डॉक्टर पराग करीत असतात. मला असं वाटतं हा जो महत्त्वपूर्ण गुण आहे तो आमचे काका डॉक्टर सुरेंद्र भिरोड यांच्याकडून डॉक्टर पराग यास मिळालेला आहे. व त्याचबरोबर विशेष नमूद करावं असं वाटतं की या संपूर्ण कार्यात त्याला त्याची धर्मपत्नी डॉक्टर प्रीती यांची देखील चांगली साथ आहे. अगदी अलीकडचा अनुभव सांगतात, कोविड काळात आता कोरोना प्रतिबंधक लस देण्याचं शासनाने जाहीर केलं व त्यामध्ये खाजगी हॉस्पिटल्सला आवाहन केलं की तुम्ही हा कार्यक्रम सुरू करा. तर भुसावळ तालुक्यातील पहिलं खाजगी हॉस्पिटल म्हणून डॉक्टर पराग भिरोड यांचं भिरोड हॉस्पिटल यांनी कोविड लसीकरण सुरू केलं. अतिशय जिकरीचं खूप गर्दी असायची, परंतु अतिशय संयमाने डॉक्टर पराग व डॉक्टर प्रीती यांनी त्यांच्या स्टाफच्या मदतीने ते काम पूर्ण केलं. मला असं वाटतं की त्यांच्या हातून अशीच ही रुग्णसेवा कायम घडत राहावं व त्यांना पुढील आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव प्रमोद साठे. मला किडनी स्टोनचा त्रास होता. माझा खडा खूपच मोठ्या आकाराचा होता, जवळपास 3 सेंटीमीटरचा खडा होता. मी याबद्दल डॉक्टर पराग भिरोड सरांना कन्सल्ट केलं. सरांनी मला ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. यापूर्वी माझे 3 वेळा ऑपरेशन झाले होते. 2006 मध्ये माझं PCNL पद्धतीने ऑपरेशन झालं होते. त्यावेळेस खडा खूप मोठा असल्यामुळे 2 टप्प्यामध्ये ऑपरेशन माझं करण्यात आलं. तसंच माझी किडनी सामान्य किडनीपेक्षा थोड्या वक्र स्थितीत असल्यामुळे ऑपरेशनमध्ये रिस्क फॅक्टर खूप जास्त होता. परंतु डॉक्टर पराग भिरोड सरांनी एका सिटिंगमध्ये ऑपरेशन पूर्ण करून माझा संपूर्ण खडा काढून टाकला. त्याबद्दल मी डॉक्टर पराग भिरोड सरांचा खूप खूप आभारी आहे. डॉक्टर पराग सरांनी मी त्यांच्या भावी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. तर सर, आतापर्यंतचा आम्ही तुमचा प्रवास पाहिला, तुमचं काम पाहिलं, जे तुम्ही करत आला आहात. नक्कीच तुम्हाला तुमच्या कार्यासाठी प्रशंसा मिळाली असेल, प्रोत्साहन मिळालं असेल. तर यासाठी आपण नेहमी एक पुढे काय करायचं याच्यासाठी तुम्हाला प्रेरणा मिळत असेल. तर यानंतरचं तुमचं विजन काय आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. नक्कीच. तर आतापर्यंत आमचं जे काम आहे हे ओपन सर्जरीवरून आता दुर्बिणीच्या ऑपरेशनांमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. बरोबर. पण आता याच्या पुढे माझा असा विचार आहे की फ्लेक्झिबल युरेट्रोस्कोपी म्हणजे आम्ही दुर्बीण इवन पाठीला होल करून जे किडनीतले खडे काढतो ते पाठीला होल न करता म्हणजे लघवीच्या मार्गातूनच आम्ही दुर्बीण टाकून त्याला फोडू शकलो पाहिजे. आणि
याच्यामध्ये आणि त्याच्यासाठी मी लेझर घेतलेलं आहे आणि हे लेझर वापरून ही दुर्बिणीने आपण शस्त्रक्रिया करू शकतो आणि यासाठी आपल्याकडे दुर्बीण सुद्धा अवेलेबल झालेली आहे. अच्छा. आणि त्या क्षेत्रामध्ये आता आमचं पुढचं नियोजन चाललेलं आहे. आणि अच्छा. त्याचबरोबर ही जी सुविधा आपण देतो ही कमीत कमी खर्चामध्ये पेशंटला देता यावी यासाठी सुद्धा आपलं भविष्यातलं नियोजन प्लॅन आहे. त्याच्यातली एक महात्मा ज्योतिबा फुले योजना आपण आपल्या हॉस्पिटलला आणली आहे, जेणेकरून आपल्या पेशंटला आपण ही सुविधा अत्यंत कमी खर्चात किंवा महात्मा ज्योतिबा फुलेमध्ये तर त्यांना बिलकुल खर्च येत नाही आल्या ॲडमिशन झाल्यापासून घरी जाईपर्यंत. तर अशा या योजनेत आपण हे सर्व्हिस आपण त्यांना देतोय. अरे वा, खूप चांगलं विजन आहे सर तुम्ही ठरवलेलं आणि आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेतच त्यासाठी तुम्हाला. तर मला तुम्हाला अजून सांगायचं आहे की आता तरुण पिढी आहे त्यात खूप सारे असे स्टुडंट आहेत की त्यांना वैद्यकीयमध्ये यायचं आहे आणि ती त्यांची निवड असणार आहे. तर अशा ज्या पुढे वैद्यकीय क्षेत्र निवडणार आहेत जे विद्यार्थी किंवा आत्ताची जी पिढी, तर या पिढीला तुम्ही काय संदेश द्याल? नवीन पिढीला मी नक्कीच असं सांगू इच्छितो की तुम्ही तुमचं ध्येय फिक्स करा आणि ध्येय फिक्स झाल्यानंतर ते मिळवण्यासाठी तुम्ही नक्कीच हार्डवर्क करा आणि चिकाटीने ते ध्येय मिळेपर्यंत त्याला सोडू नका आणि नक्कीच तुम्ही त्यामध्ये यशस्वी होणार आणि त्याच्याबरोबरच तुमचे नातेवाईक आणि तेही तुम्हाला यामध्ये तुमची मदत करणार. खूप सुंदर आणि छान मेसेज दिलाय सर तुम्ही तरुण पिढीला. नक्कीच आत्ताची जी पिढी वैद्यकीय क्षेत्रात येण्याचा विचार करत असेल तिला नक्कीच तुमच्या या प्रवासाला बघून प्रेरणा मिळेल. आणि खूप खूप धन्यवाद, तुम्ही इथे आमच्यासोबत गप्पा मारल्यात, तुमचा अमूल्य वेळ दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि तुमचे जे पुढचं व्हिजन आहे त्यासाठी आणि तुमच्या पुढील प्रवासासाठी आमच्या संपूर्ण टीमतर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत होते भुसावळ शहरातील नामांकित डॉक्टर पराग भिरूट सर. तर असेच नवनवीन व्यक्तिमत्व अजून आपल्याकडे येणार आहेत, त्यांचेही यशोगाथा आपल्याला ऐकायची आहे. तर नक्कीच सप्तरंग या मराठी चॅनलला जोडून राहा आणि लाईक सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत नमस्कार.